श्लोक 5. अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो ययेदंथार्यते जगत. अर्थ: हे महाबाहो अर्जुना, ही अपरा म्हणजे गौण प्रकृती असून याहून निराळी जीवरूपी माझी परा म्हणजे श्रेष्ठ अशी प्रकृती आहे असे तू समज, जिच्याद्वारे हे जगत मी धारण केले आहे, असे भगवंत सांगत आहेत. विवरण: परमात्म्याच्या दोन प्रकृती आहेत, एक अपरा व दुसरी परा. यापैकी अपरा म्हणजे कमी प्रतीची, जी वरील श्लोकात उल्लेखलेली आहे. तिला भगवान फारसे महत्त्व देत नाहीत असे म्हणतात, कारण ती सर्वत्र कोणालाही दिसू शकते. पंचमहाभूते व इतर 3 तत्वे सामान्य माणसाला सुद्धा जाणता येतात, म्हणून ती सामान्य. पण दुसरी जी श्रेष्ठ प्रतीची प्रकृती, ती सहज व्यक्त होत नसल्याने ती दिसत नाही, पण ती मात्र पायाभूत अशी आहे. प्रत्येक गोष्टीचा पाया फार महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे ही प्रकृती जीवभूत आहे. मन, बुद्धी, अहंकार ही जीवाची लक्षणे आहेत. पण जीव म्हणजे काय, तर याचे उत्तर आजच्या प्रगत विज्ञानाला सुद्धा देता येत नाहीये. जीव नावाची ही जी शक्ती आहे, तिच्यातच परमात्म्याची ही पराप्रकृती असते व तीच या सर्व जगाला धारण करते, असे भगवंत सांगत आहेत. थोडक्यात सजीव देह ही अपरा प्रकृती, तर आत्मा ही पराप्रकृती आहे असे म्हणता येते, कारण हिच्याशिवाय जीव राहू शकत नाही. सजीव सृष्टीप्रमाणेच निर्जीव सृष्टीचे सुद्धा ही धारण करते. हीच जडाला जीवन देते व परमात्म्याला विशेष भावाला आणते, म्हणजे व्यक्त करते. तसेच मनाला शोक व मोह मानायला लावते. हिच्यामुळेच तर बुद्धीला ज्ञान प्राप्त होते. ही कुशलतेने जगाला धारण करते. सर्व जगाचे धारण म्हणजे सजीव सृष्टीचे धारण ही पराप्रकृती करते. हिच्याशिवाय जीव राहू शकत नाही. या व्यतिरिक्त विश्वातील पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांचे धारण सुद्धा हीच करते. कारण जीव धारण करण्यासाठी पृथ्वीची निर्मिती, जीवाचे कार्य करण्यासाठी आपतत्व म्हणजे पाणी, तसेच वायू व अग्नी यांची निर्मिती केली. जीवांना व चारही भूतांना राहण्यासाठी आकाश निर्माण केले. या अशा रीतीने पंचमहाभूतांसह सर्व जीवसृष्टीची निर्मिती करून ती रक्षण करून तिचा सांभाळसुद्धा केला आहे. थोडक्यात या प्रचंड विश्वाची निर्मिती करून त्यात राहणारी शक्ती व सर्व सजीवांना निर्माण करून त्यात राहणारी शक्ती एकच एक अशी आहे. अशी ही जीवभूत असलेली पराप्रकृती जगाला धारण करते. अपराप्रकृती परिवर्तनशील आहे, तर पराप्रकृती अपरिवर्तनशील आहे. मात्र दोन्हीही या भगवंताच्याच शक्ती आहेत किंवा स्वभाव आहेत. त्यामुळे त्या भगवंतापासून अभिन्न आहेत. त्या त्याच्यापासून बाजूला किंवा वेगळेपणाने राहू शकत नाहीत. कारण शक्ती ही शक्तिमानाला सोडून स्वतंत्रपणे राहू शकत नाही. तिला अशी स्वतंत्र सत्तासुद्धा नाही आहे. अपरा प्रकृती जड असली तरी चेतन भगवंतापासून ती वेगळी नाही. जसे केस व नखे निष्प्राण असली तरी प्राणयुक्त शरीरापासून ते वेगळे नसतात. म्हणूनच या परा व अपरा प्रकृतीसह हे भगवंताचे समग्र स्वरूप आहे. थोडक्यात परा अपरा, सत असत, जड चेतन असे जे सर्व काही आहे ते भगवंतच आहे, असे श्रीकृष्ण अर्जुनाला इथे सांगत आहेत.